काका काही शोधताय का? हो, एक फाईल शोधतोय ज्यामध्ये मी काही डॉक्युमेंट्स ठेवले होते. त्या दिवशी तुझे वाचलेस ना, तेच डॉक्युमेंट्स बघत होतो. काका जर का तुम्हाला चालणार असेल तर मी मदत करू? नाही म्हणजे मी वाचले होते ना ते डॉक्युमेंट्स, त्यामुळे माझ्या लक्षात आहेत. काका हे घ्या, सापडले. थँक्यू. अजून 10 मिनिटं. 10 मिनिटं? कसली 10 मिनिटं? अजून 10 मिनिटांनी जर का तुम्ही जेवला नाहीत तर तुमची चिडचिड सुरू होईल. म्हणजे सगळ्या वेळा तुझ्या बरोबर लक्षात येत की? हो. बरं मी तुमचं पान वाढायला घेऊ? हां, चल मी येतो. भाजी कुठली आहे? भाजी दुधी भोपळ्याची भाजी केली आहे काकूंनी. हे काय, तुम्हाला नाही आवडत का दुधी भोपळ्याची भाजी? दुधी भोपळ्याची भाजी ती काही भाजी असते का? तिला ना चव ना धव, अगदी सपक असते. पण काका ही अशी कारणं तुम्ही काकूंना नाही देत. काय ना तनुजा, जी माणसं आपल्यावर प्रेम करतात, जी माणसं आपल्यासाठी मनापासून स्वयंपाक करतात, त्यांना आपण अशी कारणं कधीच देऊ नये असं मला तरी वाटतं. काका हो, तुम्ही किती विचार करता काकूंचा. बरं मग मी तुमच्यासाठी दुसरी कुठली भाजी करू का? नाही ना, कारण आहे ते अन्न उरेल आणि मला अन्नाचा अपमान केला अजिबात आवडत नाही. तू ताट वाढायला काय, मी येतोच. बरं काका, एक आयडिया. मी असा कुठला तरी पदार्थ तयार करते ज्यामध्ये मी घरातलीच भाजी आणि पोळी या दोन्ही गोष्टी वापरेन. चालेल? आलेच मी. असा कुठला पदार्थ आहे? आजी आणि पप्पा भेटले. कुठे? अगं ते दोघे पण गेले होते कोर्टात सिद्धूला भेटायला. काय? पण मी दिवसभर थांबून सुद्धा सिद्धिराजची माझी भेटच नाही झाली. हे गेले होते तर त्यांनी मला का नाही सांगितलं? हेच तर गाडे पाटील घराण्यातलं सुनांचं आयुष्य आहे. भावना तुला सांगू का, या नाही तसंही तुला काय सांगणार, तुझं आणि सिद्धूचं एकमेकांवरती किती प्रेम आहे. या घरात ना कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही आपण, अगदी कुटुंबातील एकाही व्यक्तीवर, नवऱ्यावर सुद्धा. हो, वा वा, काय घमघमाट सुटला नुसता. मला सांगा, थालीपीठ आवडतं? म्हणजे काय, अतिशय. मग आता हे खा. थांबा थांबा थांबा, एक गोष्ट राहिली आहे. अजून काय बनवलंयस? हे घरचं दही. आता करा सुरू. वा वा वा, हे असं गरमागरम थालीपीठ आणि सोबत दही असल्यावर मज्जा येईल. तू असं का म्हणालीस? माझी आई असं म्हणायची, तिची आठवण आली. माझी आई सुद्धा
लहानपणी असंच म्हणायची. काका, अजून एक गंमत राहिली आहे. थांबा आणते. हं. तनुजा, माझी आई सुद्धा लहानपणी अशाच शिळ्या पोळ्यांच्या पट्टे करायची. किती वर्षांनी हे पदार्थ पाहिले माहिती. माझी आई पण करायची. म्हणजे सगळ्यांच्याच आया करत असतील. सिद्धू, काय रे? हेच तू काय अवस्था करून घेतलीस रे? मी तुला सांगत होते की त्या टवळीशी तू लग्न करू नकोस. ऐकलं नाहीस माझं. आज ही अवस्था झाली तुझी. समजतंय तुला काय झाले ते? आजी, उगाच चेहऱ्यावर पदार घ्यायची काही गरज नाही. तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी एक थेंबर सुद्धा पाणी नाही. सिद्धू, तुम्ही इथे का आलात मला सांगा आणि जाऊ द्या मला. सिद्धू, अरे काय बोलतोस तू? आम्ही एवढं तुला इथे भेटायला आलो, तुला साधी किंमत देखील नाही. हे बघ सिद्धू, गेली कित्येक वर्षे तू जनसेवा करतोयस, नेटानं आपल्या पक्षासाठी कष्ट घेतोयस. आज मी जे आमदार म्हणून निवडून आलो ना, त्यात तुझा बराच हात आहे. तू जबाबदार आहेस. तुला राजकारण कळतं अशी तुझी आजी तुझं नेहमीच कौतुक करत असते. आणि ते खरंच आहे म्हणा. पण पण आता तुला काय झालंय नेमकं तेच कळत नाही बघ.